इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑपरेशन समन्वय अंतर्गत मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसी परिसरात धडक कारवाई करत 3 गोडाऊनसह बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल 2,45,285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही सोलापूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची आजवरची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान 413 बॉक्समध्ये भरलेल्या 41,300 टँगो पंच बनावट देशी दारूच्या बाटल्या, 2,000 भिंगरी ब्रँडच्या बाटल्या, 13,800 लिटर स्पिरिट, 1,200 लिटर तयार ब्लेंड, लाखो बनावट लेबले व बुचे, अत्याधुनिक बॉटलिंग मशीन्स, आरओ प्लांट, जनरेटर, इलेक्ट्रिक मोटारी, प्लास्टिकच्या बाटल्या आणि मद्य निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय 2 पिकअप, 2 कार, 3 दुचाकी अशा एकूण 7 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कारखान्यासाठी गोडाऊन भाड्याने देणाऱ्या जागा मालकांनाही सह आरोपी करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात हे बनावट मद्य सोलापूरसह बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पुरवले जात असल्याचे उघड झाले आहे. या अवैध धंद्यामुळे शासनाचा 70,40,587 रुपयांचा महसूल बुडाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान एप्रिल ते 30 जुलै 2026 या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या मद्यावर 10 आणि बनावट देशी विदेशी मद्यावर 12 गुन्हे दाखल करून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे किडनी निकामी होणे, अंधत्व येणे आणि मृत्यू ही होऊ शकतो. त्यामुळे अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतुकीसाठी माहिती नागरिकांनी टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 8422001133 वर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.